नमस्कार। कर्जत तालुका मुख्याध्यापक संघातील सर्व मुख्याध्यापक बंधू आणि भगिनींनो, मी श्री कैलास काकडे, मुख्याध्यापक नूतन माध्यमिक विद्यालय लोणी मसदपूर, आपण सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे। व्हिडिओ क्रमांक 2 आज आपण पाहणार आहोत। कोणता असणार आहे? महाराष्ट्र शासनाच्या ज्या विद्यार्थी लाभाच्या योजना आहेत त्या योजना कशा प्रभावीपणे आपल्या राबवता येतील आणि विद्यार्थ्यांना तो लाभ देता येईल यासाठी माझा हा अल्पसा प्रयत्न असणार आहे। यामध्ये कदाचित तांत्रिक बाबीमध्ये थोड्या चुका असू शकतात, परंतु माझा एकच उद्देश आहे की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत त्या आपण राबवण्यासाठी माझा थोडासा प्रयत्न असणार आहे। तेव्हा आपण सर्वांनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक आणि स्टार्ट टू एंड पर्यंत पाहावा, जेणेकरून आपल्याला कुठेही अडचण येणार नाही। तेव्हा जाऊयात कोणत्या योजना आहेत। सर्वप्रथम मी आपणाला हा GR दाखवतो। हा आहे 10 नोव्हेंबर 2025चा GR आहे। सन 25-26 पासून राज्यातील फिजाभज, इतर मागास व विशेष मागास प्रवर्ग इयत्ता 1ली ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात येणारी मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना महा-DBT प्रणालीवर ऑनलाईन पद्धतीने राबवण्याची कार्यपद्धती। आता हा GR डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला टाकणारच आहे। त्यानंतर दुसरं पत्र होतं आपल्याला, या ठिकाणी ते पत्रही दाखवतो। ते आहे आपल्या अहिल्यानगरचं दिनांक 27/10/25चं पत्र आहे। ते पत्र आहे मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती योजना 25-26ची अंमलबजावणीबाबत, आणि याचं सविस्तर व्हिडिओ क्रमांक 1 मध्ये आपणासमोर दाखवलेलंच आहे। यामध्ये 8वी ते 10वी शिकणाऱ्या विशेष मागास फिजाभ व विशेष मागास प्रवर्ग मुलींना सावित्रीबाई शिष्यवृत्ती योजना ह्या सगळ्या 8 नंबरपर्यंतच्या ज्या योजना आहेत त्या आपण पाहाव्यात। आणि त्यासाठी ही लिंक आहे https://prematric.mahaIT.org या संकेतस्थळावरून कसं लॉग इन करायचं आणि स्कूल अपडेट कसं तयार करायचं हे पहिल्या व्हिडिओमध्ये आपल्यासमोर मी दाखवलेलंच आहे। चला तर मग आता पहिल्यापासून आपण सुरुवात करूया। सर्वप्रथम ही जी वेबसाईट आहे ही वेबसाईट आपण ओपन करूयात। मी जातोय गुगल क्रोमवरती आणि या ठिकाणी वेबसाईट टाकतोय https://prematric.mahaIT.org ही वेबसाईट टाकलेली आहे। याचं वाटलंच तर मी तुम्हाला लिंकमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देत आहे। सर्वप्रथम मी प्री मॅट्रिक स्कॉलरशिप इथं जातोय, इथं लॉग इन करतो। या ठिकाणी लॉग इन आहे, ॲप्लिकंट लॉग इन इथं टाकायचं PRE। अशा पद्धतीने हे लॉग इन झालेलं आहे। हा डॅशबोर्ड ओपन झालेला आहे। आता पहिल्या व्हिडिओमध्ये आपण हे स्कूल प्रोफाईल आणि स्टुडंट प्रोफाईल हे पाहिलेलं आहे। आता प्रत्यक्षात विद्यार्थी कसे अगोदर अपडेट करायचे आणि सबमिशन कसं करायचं ते पाहूयात। मी सर्वप्रथम गेलो स्टुडंट प्रोफाईलवरती आणि या ठिकाणी स्टँडर्ड 1 घेतो। मी घेतो आता 8वी इयत्ता आणि इथं कास्ट निवडतो OBC, जेंडर निवडतो फिमेल आणि पेन ID टाकायचा आहे मला। आता OBC मधला एक पेन ID घेतो मी, या ठिकाणी घेतो 8वी इयत्ता निवडतो। आपण जायचंय कुठं पेन ID घ्यायला? UDICE+ मध्ये जायचंय। कसं जायचंय यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे। मी आता 8वी इयत्ता घेतोय आणि इथं सर्च मध्ये टाकतो जमदाडे, ऋतुजा जमदाडे हिचा हा पेन ID या ठिकाणी मी कॉपी केला, Ctrl+C आणि आपल्या पोर्टलवरती आलो आणि इथं पेस्ट केलेलं आहे, Ctrl+V आणि शो म्हणलेलं आहे। आता बरोबर ऋतुजा गोपीनाथ जमदाडे OBC शो प्रोफाईल आलेला आहे। इथं गेल्यानंतर शो प्रोफाईल ऑलरेडी मी ही अपडेट केलेली आहे, पण आता नवीन विद्यार्थी
कसा अपडेट करायचा ते अगोदर दाखवतो। मी परत एकदा स्टुडंट प्रोफाईलला जातो आणि या ठिकाणी बघा जिथं ॲक्शनमध्ये शो प्रोफाईल आहे त्याची प्रोफाईल मी अपडेट केलेली आहे। आता नवीन विद्यार्थीनी जर असेल, समजा मी इथं ओबीसी सर्च केलं आणि पेन आय डी न टाकता शो केलं तर मला एवढ्या मुली ओबीसीच्या दिसत आहेत। त्यातील मी पहिली देवयानी विठ्ठल झगडे हिचं अपडेट आधार याच्यावरती क्लिक करतो। आता इथं आल्यानंतर अपडेट प्रोफाईल ॲज पर आधार, इथं तुम्हाला स्टुडंटला क्लिक करायचे, तिचा युडायस नंबर आपला आधार नंबर टाकायचा, काय जो असेल तो आधार नंबर टाकायचा, इथं OTPला क्लिक करायचं आणि हा OTPला आता इथं टाकला नसल्यामुळं येणार नाही। इथं OTPला क्लिक केल्यानंतर तो OTP पालकांच्या मोबाईलवरती जाणार आहे। आता पुन्हा काय करायचंय, परत प्रोफाईलमध्ये जायचंय, या ठिकाणी स्टुडंट प्रोफाईलला जायचं आणि ती मुलगी जी आहे इथं तिचं परत ॲक्शनमध्ये इथं नाव येणार आहे पॅरेंट प्रोफाईल। मग परत पॅरेंट प्रोफाईलला जायचं आणि त्या ठिकाणी दुसऱ्या वेळेस पॅरेंटला क्लिक करायचं, त्या पॅरेंटचं इथं आधार नंबर पाठवायचा, सेव्ह करायचा आणि इथं OTPला क्लिक करायचं, त्यानंतर OTP तुमचा प्राप्त झाल्यानंतर इथं अपडेट म्हणायचं आहे। म्हणजे ह्या दोन्ही पद्धती विद्यार्थी आणि पालक या दोघांचंही आधार अपडेट करून ऑथेंटिकेशन करणं खूप महत्त्वाचं आहे। आता हे काम झाल्यानंतर परत यायचं आहे आपल्याला स्टुडंट प्रोफाईलवरती आणि स्टुडंट प्रोफाईलला आलं की तुम्हाला इयत्ता 8वी निवडायची, जो काही वर्ग असेल ओबीसी निवडा, फिमेल निवडा आणि पेन आय डी न टाकता तुम्ही शो म्हणा। शो म्हणल्याबरोबर तुम्हाला आता मी ऋतुजा गोपीनाथ जमदाडे विद्यार्थिनी आणि पालक दोघांचंही अपडेट केलेलं आहे। आता मी जातोय शो प्रोफाईलला। शो प्रोफाईलला गेल्यानंतर ज्यावेळेस अपडेट आधार दोघांचे होतं त्यावेळेस या 6 टॅब 1 2 3 4 5 टॅब आपल्याला पूर्ण करायचे आहेत। पहिल्यांदा करायचे पर्सनल डिटेल, इथं बघा फोटो ऑटोमॅटिक आलेला आहे, आधार नंबर ऑथेंटिकेशन झालेलंच आहे। संपूर्ण माहिती आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, इथं डोमासाईल डिटेल, आर यू रेसिडेंट इन महाराष्ट्र, येस म्हणायचं आहे। यानंतर इन्कम, जो काही इन्कम असेल, समजा ह्या मुलीचा मला माहिती आहे 1,50,000 वार्षिक उत्पन्न आहे, ते भरलेलं आहे। डिझॅबिलिटी ऑफ एनी टाईप नो, BPL नो, या कुटुंबामध्ये किती मुलं आहेत, याच्यामध्ये 2 मुलं आहेत, त्या पालकाचा मोबाईल नंबर टाकायचा आहे। त्यानंतर बँकेचं डिटेल, इथं अकाउंट नंबर कन्फर्म तोच नंबर टाकायचा आहे, अकाउंटवरती असणारं नाव टाकायचं आहे, IFSC कोड बरोबर टाका। तो टाकल्याबरोबर जर इथं चुकीचा IFSC कोड टाकला तर इथं बँकेचं नाव येत नाही। जर तुम्ही योग्य IFSC कोड टाकला तर इथं ऑटोमॅटिक बँकेचं नाव येतं आणि मग आपण ब्रँच निवडायची आणि इथं सेव्ह म्हणायचं। हा झाला पहिला टॅब। यानंतर जायचे तुम्हाला ॲड्रेसवरती जायचे, ॲड्रेसवरतीचा संपूर्ण जो काही पत्ता असेल तो पत्ता, राज्य, जिल्हा, तालुका, गाव, पिनकोड नंबर टाका, सेव्ह म्हणा, पुढे जा, अदर इन्फॉर्मेशनमध्ये जा। अदर इन्फॉर्मेशन गेल्यानंतर वडिलांचं नाव टाका, त्यांचा व्यवसाय टाका, आईचं नाव टाका, आईचा व्यवसाय टाका, सेव्ह म्हणा, जा पुढच्या टॅबला एज्युकेशन डिटेलमध्ये। एज्युकेशन डिटेलला गेल्यानंतर ही माहिती ऑटोमॅटिक आलीच आहे, फक्त तुम्हाला मागच्या वर्षीचा अटेंडन्स काय 50%, 75%, इथं शक्यतो 90% आपले मुलं हजर असतात। 95-92% प्रिव्हियस रँक कोणती होती, कितवा त्या शाळेमध्ये 3रा आलाय 4था आलाय तो रँक टाका, पर्सेंटेज टाका आणि प्रिव्हियस इयर ग्रेड काय असेल A+B काय असेल ती ग्रेड टाका। ॲडमिशन डेट आहे आपली 16/6/2025 आणि इथं गॅप इन स्कूल क्वालिफिकेशन कोर्स नो म्हणा आणि सेव्ह म्हणा। त्यानंतर शेवट हॉस्टेल तर आपल्याकडे नाहीच आहे, हॉस्टेल या ठिकाणी नो हॉस्टेल नो म्हणा आणि सेव्ह म्हणा। सेव्ह म्हणल्याबरोबर या ठिकाणी सक्सेसफुली सेव्ह होईल। आता ही माहिती सगळी भरल्याच्या नंतर परत जायचंय अप्लाय स्कीमला, स्टुडंट प्रोफाईलला जायचंय आता आणि आता मी निवडतो इयत्ता 6वी निवडतो, जिचं मी आधार कंप्लीट केलेलं आहे। बघा या स्वरा एकनाथ होले या मुलीचं मी आधार, वडिलाचा आधार, तिचा आधार कंप्लीट करून तिची सगळी प्रोफाईल पूर्ण केले, बँक डिटेल भरलेला आहे,
त्यांची सगळी टक्केवारी भरलेली आहे आणि इथं शो प्रोफाईलला जायचं आहे। शो प्रोफाईलला गेल्यानंतर बघा इथं सगळी माहिती पुन्हा दिसते आपल्याला। ही प्रत्येक माहिती या ठिकाणी सेव्ह म्हणायची आहे, पुढे जायचंय, सेव्ह झाले। यानंतर पुढची सगळी माहिती सेव्ह झालेली आहे। ज्या आपल्या 5 टॅब आहेत त्या 5 टॅब एज्युकेशनल डिटेल्स हे आपलं बरोबर आहे, सेव्ह म्हणतो मी। यानंतर हॉस्टेल सेव्ह म्हणतो मी, ओके, आणि सगळी माहिती सेव्ह केलेली आहे। आता 6वी निवडतो, कास्ट ओबीसी निवडतो, फिमेल निवडतो आणि शो म्हणतो। इथं बघा अप्लाय स्कीमला गेल्यानंतर 1 2 3 4 नंबरची जी टॅब आहे तिला जातोय मी। तिथं अप्लाय स्कीम निवडली। ज्या मुलीची मी सगळी माहिती भरली होती, बँक डिटेल, वडिलाचं नाव, आईचं नाव, बँक, आधार कार्ड, सगळी माहिती भरल्यानंतर अप्लाय स्कीम मध्ये ह्या मुलीचा पेन आयडी, संपूर्ण नाव, इयत्ता, ओबीसी अप्लाय आले आहे आणि इथं शो प्रोफाईल शो आले आहे। आता मी इथं अप्लायला क्लिक करतोय। अप्लायला क्लिक केल्याबरोबर इथं नोट आले, कॅन यू अप्लाय 1 स्कीम ॲट अ टाइम। इथं सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप फॉर 5th and 7th स्टँडर्ड गर्ल्स फॉर अदर बॅकवर्ड क्लास कॅटेगरी आणि पुढे रक्कम पण आलेली आहे 2500। आता इथं मी या चेक बॉक्सला क्लिक करतोय आणि खाली अपलोड डॉक्युमेंट, याला कुठले अपलोड डॉक्युमेंटची गरज नाही आणि इथं आता प्रिव्ह्यू म्हणतो। इथं प्रिव्ह्यू म्हणल्याबरोबर या ठिकाणी त्या मुलीची सगळी माहिती परत एकदा चेक करा, पत्ता चेक करा, आधार नंबर, ह्याला बदल आता करता येणार नाही। हे सगळी माहिती व्यवस्थित आहे का एकदा चेक करा। सगळी माहिती पाहिल्यानंतर हॉस्टेल, बँक डिटेल एकदा खात्री करा। बेनिफिट बघा इथं डिटेल आलेलं आहे। या ठिकाणी नंबर ऑफ मंथ्स 10 महिन्यासाठी, अमाउंट पर मंथ 250 रुपये आहे, टोटल अमाउंट 2500 आहे। अपलोड डॉक्युमेंट गरज नाही, ह्या चेक बॉक्सला क्लिक करायचे आहे आणि सबमिट म्हणायचं आहे। इथं सबमिट म्हणल्यानंतर आपल्याला वरती पण ऑप्शन आहे क्लिक हिअर टू सबमिट। ह्या सबमिट म्हणल्यानंतर ह्या मुलीचा सदर अर्ज हा पुढे फॉरवर्ड होतो, तो गट शिक्षण अधिकारी आणि त्यांच्याकडून या ठिकाणी जिल्ह्याच्या समाज कल्याण विभागाला गेल्यानंतर व्हेरिफिकेशन होऊन तो विद्यार्थी आपल्या लॉगिनला परत दिसत नाही। म्हणजे या विद्यार्थ्यांचा व्यवस्थित आपण भरलेली माहिती फॉर्म हा त्या ठिकाणी वरती पाठवायचं काम आपलं आहे। यानंतर आता आपण डॅशबोर्डवरती जाऊया। डॅशबोर्डवरती गेल्यानंतर इथं आपले 251 विद्यार्थी आहेत, त्यापैकी मी 6 विद्यार्थ्यांचं भरलेलं आहे। 245 विद्यार्थी माझे राहिलेले आहेत। म्हणजे 245 सगळ्यांचं भरायचं आहे का? नाही, आपल्याला जे परिपत्रक आहे त्या परिपत्रकानुसार कोणते विद्यार्थी भरायचे आहेत या ठिकाणी सांगितले। फिजाबज, इतर मागास व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातीलच विद्यार्थ्यांची माहिती आपल्याला या ठिकाणी भरायची आहे। मग आपण या ठिकाणी निवडायचे आणि फक्त काम करायचे की सबमिट करायचे। इथं पहा ॲप्लिकेशन फॉर रिअप्लाय आपल्याला करायची गरज नाही। ॲप्लिकेशन अप्रूव्ह झाली का नाही, ज्यावेळेस आपल्याला वरच्या पातळीवर अप्रूव्ह होईल त्यावेळेस आपल्याला इथे विद्यार्थी दिसतील। अशा पद्धतीने मित्रांनो हा दुसरा व्हिडिओ आहे। दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय करायचंय, त्या विद्यार्थ्यांची माहिती भरून सबमिट करायचं आहे। जाऊयात पुढच्या दिवशी, अजून पुढे काय अडचण आली तर त्याविषयी मी नक्कीच आपल्या समोर वेगळा व्हिडिओ घेऊन येणार आहे। यासाठी मला गट शिक्षण अधिकारी सन्माननीय प्रदीपजी चव्हाण साहेब, विस्तार अधिकारी श्रीमती उज्ज्वलाताई गायकवाड मॅडम यांनी सहकार्य केलं आणि त्याबद्दल मी आपला सर्वांचा आभारी आहे। चुका असतील त्या माझ्या असतील, चांगलं असेल ते शासनाचं असेल, आमचे मार्गदर्शक चव्हाण साहेब आणि गायकवाड मॅडम यांचा असणार आहे। तेव्हा किरकोळ चुका जरी माझ्याकडून बोलण्याच्या ओघात झाल्या असतील किंवा दाखवण्याच्या योगात झाले असतील तर ते आपण समजून घ्याल आणि नक्कीच विद्यार्थी लाभाच्या योजना ह्या आपण प्रभावीपणे राबवताल अशी अपेक्षा व्यक्त करतो। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। थँक्यू व्हेरी मच।